नमस्कार, गुड मॉर्निंग मुंबई। इथं मी घेतलं आहे 1 किलो चिकन. इथं ठेवलं आहे कुकर तापायला. आता मी चिकन शिजवून घेत आहे। पहिल्यांदा इथे घेतला आहे खडा मसाला घेतला आहे, कांदा कट करून घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, कांदा टाकते आता मी, तो फ्राय करून घेते, तेल टाकते, त्याच्यामध्ये तेल टाकते, हळद, खडे मसाले, कढीपत्ता, हळद आणि चिकन शिजवून घ्यायचं। पहिल्यांदा चिकन शिजवून झाल्यानंतर मी त्याला फोडणी देणार आहे। ते इकडे ठेवलं आहे, पाणी तापत ठेवलं आहे, गरम पाणीच टाकायचं, मीठ टाकून घेतले, 10 मिनटं ते वाफलून द्यायचं। वाफलं आहे, पाणी गरम टाकलं आहे त्याच्यामध्ये। इथे घेतला आहे कांदा, खोबरे, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक। चिकन शिजून झालेलं आहे आपलं, त्याला फोडणी घेऊन घेऊया। तेल तापलेलं आहे, मी बारीक केलेला मसाला टाकून घेऊया। चिकन मसाला टाकून घेतला आहे, चिकन मसाला टाकला आहे, घाटी मसाला आहे, तुम्ही तुमच्या जेवढं तिखट लागते तेवढा टाकून घ्या। मी एवढा घेतला आहे, 3 चम्मच होता तो। पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतला आहे। चिकन टाकलं, त्याच्यात शिजवून घेतलेलं तयार झालं आहे कालवण। इकडे मी तेल टाकलं, त्याच्यात कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी दिली आहे, पाणी टाकलं आहे, भात बनवायचा आहे। जिरे राईस भात बनवलेला आहे, तिकडे मी झाकण लावून जिरे राईस, इकडे मी सुक्कं मटण बनवणार आहे। तेल टाकले, आपला मसाला जे बनवला होता तो टाकून घेतला, मटण टाकलं, इकडे मी सुक्कं मटण बनवलं आहे, इकडे तरी झणझणीत रस्सा बनवला आणि इकडे सुक्कं। इथं मी घेतला आहे मैदा, तेल टाकून घेतलं, 2 वाटी दही टाकून घेतलं, मिक्स केलं, पाण्याने असं गोळा तयार करून घ्यायचा। आपण चपातीची कणी कशी मळतो तसं मळून घ्यायचं। असे गोळे करून मी असा नॉन बनवून घेतला। अशी कोथिंबीर टाकली आणि असा लाटून घेतला, पाठीमागे पाणी लावून असा तव्यावर टाकला, असा पलटी मारून शेकून घेतला। तयार आहे आपला नॉन। झणझणीत रस्सा, सुक्कं चिकन, नॉन, जिरे राईस, कांदा, टोमॅटो तयार आहे आपली थाळी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।